नमस्कार सर्वांना, मी वैशाली। आज आपण बघणार आहोत एक ट्रॅव्हल ब्लॉग। तर आम्ही गेलो होतो भुलेश्वरला। भुलेश्वर हे ठिकाण खूप सुंदर आहे आणि तिथे आहे महादेवाचे मंदिर। हे मंदिर डोंगरावरती असल्यामुळे आपल्याला घाटातून हा प्रवास करावा लागतो। पण खरं सांगू का, इथे गेल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं। चला तर आपण आता भुलेश्वर मंदिराकडे जाऊयात। हे मंदिर पुण्यापासून 50 ते 52 किलोमीटर अंतरावर आहे। ही आहे भुलेश्वराकडे जाण्याची कमान। इथून आतमध्ये जावे लागते आणि पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर निसर्ग पण खूप हिरवागार झालेला होता। अशी नागमोडी वळणं आहेत मंदिराकडे जाण्यासाठी। खूप छान वाटतं। पाऊस पडत असल्यामुळे इथला निसर्ग पण खूप छान झालेला आहे। पायऱ्या चढून गेल्यावर एक भली मोठी घंटा आहे तिथे आणि त्याच्या समोरच तो दरवाजा दिसतोय ना, तिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा। चला जाऊया आपण आतमध्ये। आतमध्ये जाताना आपल्याला अशी नावं कोरली दिसतात फरशीवर। खूप प्राचीन मंदिर आहे हे। आणि स्वच्छता बघताल तर एकच नंबर, खूप स्वच्छता आहे इथे। पायऱ्या चढून वरती गेल्यावर तिथे कासव आहे, ते खूप मोठं कासव आहे तिथे। इथे नंदी आहेत आणि अशा दगडावर आणि खांबावर अशा वेगवेगळ्या मूर्ती अशा कोरलेल्या आहेत। खूप छान वाटतं इथं बघितल्यावर। आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि खरंच तिथं अनुभवता येतं हे सगळे। मी म्हटलं ना ते सकारात्मक ऊर्जा, खरंच इथं खूप छान वाटतं। आणि ही आहे भुलेश्वराची पीठ। आणि हे मंदिर 1250 ते 1300 या शतकातील आहे असं सांगण्यात येते। आणि या पिंडीवर वर्षातले 2 दिवस म्हणजेच 28 मार्च आणि 15 सप्टेंबर या दिवशी सूर्यकिरण थेट भुलेश्वराच्या पिंडीवर पडते। आता या मूर्ती बघा ना, कोणाचे पाय तोडलेत, कोणाचे हात तोडले। पण खरं सांगू का, हे बघायला खूप वाईट वाटले। पण हे का आणि कोणी केले हे नाही माहीत आपल्याला।
आणि इथे आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. बघा ना किती स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे. कोरीव काम खूपच सुंदर आहे, खूपच. खरंच तुम्ही एकदा नक्की या. आणि इथून बाहेर पडायला एक दरवाजा आहे, तिथूनही हा खूप छान परिसर दिसतो. एकदम दूरपर्यंत परिसर एकदम क्लिअर दिसतोय हा. आणि पावसाळा असल्यामुळे ना खूप हिरवागार हा निसर्ग झालेला आहे. दर्शन घेऊन आम्ही खाली पायऱ्या उतरून आलो. आणि मग तिथंच अशी छोटी मोठी मंदिरं आहेत, तिथलं दर्शन घेतलं मग आम्ही. या मंदिराला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.